कृषी साहित्य खरेदी चढ्या भावाने केली, शिवाय त्यासाठी राबवलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। कृषी खात्याने कंत्राट देण्याआधीच ठेकेदाराला पैसे दिल्याचा दावाही दमानिया यांनी केलाय। दरम्यान धनंजय मुंडेंनी दमानिया यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हणत कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय, तर दमानिया यांनीही कोर्टात भेटूच असं प्रतिआव्हान दिलंय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना साहित्य खरेदीत गोलमाल केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। शिवाय धनंजय मुंडेंनी साहित्य खरेदीसाठी जी टेंडर प्रक्रिया राबवली त्यातही घोटाळ्याचा आरोप केला। कृषी खात्याने टेंडर अर्थात निविदा न काढताच ठेकेदाराला कंत्राट देण्याच्या आधीच पूर्ण पैसे दिल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। 16 मार्च रोजी कृषी खात्याने ठेकेदाराला कंत्राट देण्याआधीच पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। पूर्ण रक्कम कशासाठी? कच्चा माल विकत घेण्यासाठी। कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम 16 तारखेला दिली गेली, 16 मार्चला। तर आधी मला वाटलं होतं की कदाचित यांना ते दाखवायचं असेल की ते 31 मार्चच्या आधी किंवा लोकसभेची लागण्याच्या म्हणजे ती आचारसंहिता लागण्याच्या आधी त्यांना पैसे देऊन टाकायचे असतील, पण तसं नाही। त्याच्यात लिहिलं काय गेलं? कच्चा माल विकत घेण्यासाठी हे केलं जातंय। बॅटरी स्प्रे विकत घेतानाही 28 एप्रिलला पैसे दिले आणि 5 मे रोजी निविदा काढल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। मेटाल्डिहाइड आणि कापूस पिशव्यांची कंत्राट देताना सुद्धा आधी पैसे दिले आणि मग निविदा काढल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। 16 मार्चला पैसे देऊन टाकले, निविदा कधी काढली? 30 मार्चला। बॅटरी स्प्रेअर 28 मार्चला पैसे देऊन टाकले, 5 एप्रिलला निविदा काढली। म्हणजे तुमचं आधी ठरलं होतं का की निविदा कोणाला द्यायची? कारण आधीच तुम्ही पैसे देऊन टाकताय कच्चा माल विकत घ्यायला आणि मग तुम्ही त्याची निविदा काढताय। हे महाराष्ट्रात आतापर्यंत कधी कोणी ऐकलंच नाहीये, कुठल्याच यंत्रणेने ऐकलं नसेल की असा प्रकार देखील होऊ शकतो। मेटाल्डिहाइड 16 मार्च 2024ला त्यांनी पैसे देऊन टाकले आणि 9 एप्रिलला निविदा निघाली। कापूस साठवणुकीच्या बॅगमध्ये 16 मार्चला पैसे देऊन टाकले आणि 23 एप्रिलला त्याची निविदा निघाली। धनंजय मुंडेंनी हे सगळे आरोप फेटाळले। कृषी खात्याने केलेली सगळी खरेदी आणि कंत्राट कायदेशीर असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। माननीय अंजलीताई दमानिया यांनी कृषी विभागाने MAIDC मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे। बिनबुडाचे आरोप करणाऱ्या अंजली दमानिया या बदनामिया असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। मला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे। आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडे माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का? धनंजय मुंडेंच्या या आरोपांना अंजली दमानिया यांनी सुद्धा तातडीने उत्तर दिलं। अंजली बदनामिया म्हणण्यापेक्षा अंजली पुराविया असं म्हणा असा टोला देखील त्यांनी लगावला। त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटेल ती नावं देखील ठेवली। दमानिया नाही तर काय म्हणाले ते? बदनामिया। तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही। त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे, एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांविरोधात आपण कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीर केलंय। मुंडेंनी दिलेल्या या आव्हानाला अंजली दमानिया यांनी सुद्धा प्रतिआव्हान दिलंय। कोर्टात गेल्यास कोर्टच मुंडेंवर ताशेरे ओढेल असं दमानिया म्हणाले। धनंजय मुंडे आणि दमानियांचा हा संघर्ष आता कोर्टात जाण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत।
कृष्णात पाटीलसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.